पाचोरा ते माहिती दरम्यान असलेल्या परधाड या गावाजवळील जी रेल्वेची दुर्घटना झाली होती काल, त्या दुर्घटनेमधील जी माहिती आहे ती वाऱ्यासारखी पसरली आणि त्या जवळच या ठिकाणी पाचोरा हा तालुका मोठा असल्यामुळे पाचोरा तालुक्यातील संपूर्ण रुग्णवाहिका असतील त्या ठिकाणची संपूर्ण आरोग्य टीम तात्काळ त्या ठिकाणी घटनास्थळावर पोहोचली। त्यातीलच जे तात्काळ सगळ्यात पहिले ॲम्ब्युलन्सवाले हे रुग्णवाहिकावाले ज्या ठिकाणी पोहोचले ते आपल्यासोबत आहेत। दादा काय सांगाल, ज्यावेळेस ते दुर्घटना घडली त्या ठिकाणची काय परिस्थिती होती? तुम्ही त्या ठिकाणी रुग्णांना घेण्यासाठी त्या ठिकाणी तात्काळ पोहोचलेले होते, काय नेमकी परिस्थिती होती? तिथं परिस्थिती आम्ही ज्या ठिकाणी पोहोचलेलो तिथं घटना स्पॉटला पोहोचल्याबरोबरच काही लोक ते गाडीखाली अटकलेले होते। त्यांचे ते तुकडे कोणाचं मुंडकं साईडला होतं, कोणाचं काय होतं बरोबर। त्या टायमाला आमच्यासमोर एक नेपाल साईडचा पोरगा होता, त्याला आम्ही पहिले गाडीत टाकलं, त्याच्या डोक्याला मार होता, त्याचे आईवडील त्याला घेऊन पळत होते, त्याचं ब्लड जात होतं, त्याला गाडीत टाकलं आम्ही आधी। आमच्यासोबत पहिले आपले जे किशोरप्पा पाटील त्यांनी जी गाडी टाकलेली आपलं पाचोरा या भागात, त्या गाडीत आम्ही त्याला टाकलं आधी। मग नंतर मी एक बॉडी आणली आपलं याच्याकडची गोंडा म्हणून गाव आहे, तिथली मी एक बॉडी आणली, ती मी आपलं पाचोरा रुग्ण आपलं हे सिव्हिल हॉस्पिटलला आणली, तिथं सोडली। मी वापस गेलो तिथून जे जखमी होते ते वापस आणले, तर 5 ते 6 जण आणले, ते आपलं विघ्नार्थ हॉस्पिटलला सोडले, परत सिव्हिलला गेलो। दादा तिथली नेमकी परिस्थिती काय होती ज्यावेळेस? खूप गंभीर होती, तिथे खूप गंभीर परिस्थिती होती, पूर्ण लोक एकदम घाबरलेले होते। आणि त्याच मुलाला मी रात्री जळगाव पण घेऊन गेलो गोदावरी हॉस्पिटलला, त्याला रात्री ॲडमिट केलं मी, आता सकाळी घरी आलो 3-3:30ला। दादा काय सांगाल, किती लोक मृत पावल्याची या ठिकाणी चर्चा वाऱ्यासारखी पसरलेली होती, तुम्ही त्या ठिकाणी पोहोचलात, तुम्ही प्रत्यक्षदर्शी परिस्थिती बघितलेली आहे, काय तुमची प्रतिक्रिया? त्यावेळेस आम्हाला अशी बातमी मिळाली का 25 ते 30 लोक मृत झाले आणि लोकांना अशा अफवा खूप सांगत होते काय एवढे झाले तेवढे झाले, पण आम्हाला जर स्पॉटला पोहोचल्यावर समजलं का एक जास्तीत जास्त 9-10 लोकांचं डेड झाले होते, बाकीच्यांना जखमी होते, जे बाकीच्यांना खूप लागलं होतं। तर बाकीचे आम्ही पोहोचल्यावर सर्व पाचोऱ्याच्या सर्व गाड्या तिथं ॲम्ब्युलन्स सर्व पोहोचल्या होत्या, त्यांनी मग प्रत्येकाने 1-1, 2-2 जे काही जखमी असतील ते एकेकाच्या गाडीत, काही 108 होत्यात सिव्हिलवाल्यांच्या, बाकी सगळ्या प्रायव्हेट गाड्या ॲम्ब्युलन्सवाल्या पाचोऱ्यावाल्यांच्या होत्या तिथे, काही वृंदावनला, काही विघ्नार्थाला, काही मग जे डेड होते ते सिव्हिललाच गेले सर्व। त्याच्यामुळं तिथं गंभीर परिस्थिती खूपच गंभीर होती आणि लोक एकदमच घाबरून गेलेले होते आणि गाडी येणं, लोक अजून सिव्हिलचे लोक वेगळे गर्दी करतायत तिथं। त्यावेळेस नेमकं सगळे गिरीश भाऊ वगैरे तिथे सगळे स्मिता वाघ सगळे टाईमवर पोचले आणि खास करून तर सर्वात अगोदर तर आम्ही जेवढे ॲम्ब्युलन्स पाचोऱ्यावाले ॲम्ब्युलन्सवाले होते त्या टायमाला तिथं हजर होते प्रत्येकाने। मग सर्वांना जसं पोलिसवाल्यांनी बी खूप मदत केली, त्यांनी गाडीत बॉडी टाकायला किंवा ते लोक उचलून आणायला गाडीत टाकायला मदत पोलिसवाल्यांनी केली। ज्यावेळेस ही संपूर्ण दुर्घटना झाली त्यावेळेस सर्वात जास्त तात्काळ या ठिकाणी जर सेवा दिली तर पाचोऱ्याच्या या रुग्णवाहिकांनी दिली, मात्र त्यासोबत जे जखमींना रुग्णालयापर्यंत पोहोचवण्याचं काम रुग्णवाहिकेने केल्यानंतर त्या रुग्णांवरती उपचार करण्याचं काम डॉक्टरांसोबत जे मदत कार्य करणारे परिचारक आहेत, कंपाऊंडर आहेत, त्यांनी देखील रात्रभर या ठिकाणी या रुग्णांची संपूर्ण देखरेख केलेली आहे, त्यांच्यावर उपचार केले जातात। काय सांगाल, काय प्रतिक्रिया तुमची? एकदम भरपूर आता पेशंट आले, 5ही पेशंट आले, एकदम ते म्हणजे घायल होते, 2 जण ते एकदम सिरियस होते, त्यांना आम्ही रातभर केलं, टेजमिन्स केली, त्यांना डोसेस वगैरे केले, आम्ही सर्व केलं। तो एका जणाचा पाय गेला, एका जणाचा हात गेला आहे, बाकीच्यांनी मग बाकीच्या हॉस्पिटलवाल्यांनी जळगाव पाठवले, आमच्याकडे तर आहे अजून, आमच्याकडे 5 ॲडमिट आहे आता, पण आता ते चांगले थोडेसे बरे आता पहिल्यापेक्षा, त्यांची कॅपॅसिटी चांगली आता। तर हे होते या ठिकाणचे आरोग्य कर्मचारी असतील, या ठिकाणी रुग्णवाहिकेचे संपूर्ण कर्मचारी टीम यांनी सर्वात अगोदर या संपूर्ण घटनेतील जखमी असतील मृतांची या ठिकाणी उपचार करण्याचं तात्काळ या ठिकाणी कार्य केलेलं आहे आणि आता मृतांचा आकडा तो हा 13वरती जरी पोहोचला असला तर जखमींचा आकडा 10वरती आहे। काही जखमी या पाचोरा रुग्णालयामध्ये उपचार घेतानाचं चित्र आपल्याला दिसून येत आहे। नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव।